हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज सकाळी सकाळीच मी कामाला सुरुवात केलेली आहे. आजची सकाळ लातूरमधली फर्स्ट मॉर्निंग असणार आहे आणि आज सकाळी अंघोळ वगैरे करून मी कामाला सुरुवात केली, कारण पूर्ण दिवस मग कामात जाते. मग अंघोळीचं टाईम गेलं की मग अगदी आळस अंगात आल्यासारखं वाटत असते. त्यामुळे मी आधी अंघोळ करून घेतलेली आहे. त्यानंतर आईसुद्धा माझी उठून कामाला सुरुवात केलेली होती. आम्ही आज म्हटलं चला पूर्ण किचन जे आहे ते सेट करून घेऊया. पटापट इथे किचन सेट करण्याचं काम मी सुरू केलेलं आहे. जी भांडी भरली होती ते साईड बाय साईड माझी आई जी आहे ती घासून काढत होती. या घरामध्ये ना इथे स्टोरेजसाठी अशी ग्रेनाईटची छान मोठी अशी खिडकी दिलेली आहे. तुम्ही बघू शकता. इथे भरपूर गोष्टी माझ्या जातात. त्यामुळे ना मी शक्यतो जे मला कामाच्या वस्तू आहेत ना त्याच मी इथे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण लातूर खूप दूर आहे. म्हणजे आमच्याकडे नातेवाईकांसाठी वगैरे खूप दूर आहे. त्यामुळे पाहुणे वगैरे येण्याचा काही प्रश्नच नाही आहे. म्हणून मला ज्या ज्या गोष्टी कामात येतात ना त्याच फक्त मी आता किचनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जे काही बॉक्सेस माझे रिकामे झालेले होते तर त्यामध्ये जे काही एक्स्ट्रा स्टोरेज होता ते मी सगळं त्या बॉक्सेसमध्ये पॅक करून ठेवून देणार आहे. लकीली या घरामध्ये जे आहे ना किचनमध्ये सुद्धा सज्जा आहे आणि बेडरूममध्ये सुद्धा आहे. त्यामुळे मी बॉक्सेस पॅक करून सज्जावर मांडून ठेवू शकते. माझ्याकडे ना ग्लास मटेरियल भरपूर आहे. जसं बरण्या आहेत माझ्याकडे, काही फूड प्रोसेसरची भांडी आहे. मी ठरवलं की ही म्हणजे ओपन विंडो आहे, त्यामुळे इथे ना मी छान ग्लासच्या बरण्या वगैरे छान असं ऑर्गनाईज करून ठेवू शकते, जेणेकरून ते दिसायलाही सुंदर दिसतात. त्यानंतर मिक्सर वगैरे सध्या तरी मी इथेच म्हणजे ठेवत आहे. 2-3दा कन्फ्यूजही झाली, इथे ठेवू की तिथे ठेवू, कशा पद्धतीने करू. डोक्यात भरपूर विचारही होते की अशा प्रकारे करायचं आहे, तशा प्रकारे करायचं आहे. पण झालं असं की आम्हाला चिमणीसुद्धा इन्स्टॉल करून घ्यायची आहे, कारण तुमसरल्या चिमणीसाठी काही ऑप्शन नव्हता, पण इथे ऑप्शन दिलेला आहे. तर म्हटलं चला, 3 वर्षापासून माझी चिमणी तशीच सज्जावर ठेवून होती. शेवटी आत्ता मला ती चिमणी कामात येणार आहे. चिमणीवाले दादासुद्धा येणार आहे, तेव्हा परत आम्हाला किचनची पूर्ण भांडी वगैरे काढून घ्यायची आहे. घरात पसारा खूप दिसत होता, म्हणून आम्ही एक बॉक्सेस इथे रिकामे करत आहे. मी काय केलं होतं ना, म्हणजे तुमचं जर बजेट नसेल मूव्हर्स अँड पॅकर्स करण्यासाठी, तर मी तुम्हाला एक सोपी आयडिया देते. असे कार्डबोर्डचे बॉक्सेस मागवून ना, जे काही म्हणजे काचेच्या बरण्या वगैरे आहे, काचेचे ग्लासेस वगैरे, ते आपण असं न्यूजपेपरमध्ये पॅक करून त्याला व्यवस्थित आणू शकतो. आमचा 13 तासाचा प्रवास होता, तरीही माझा एकही काचेचा सामान जे आहे ते डॅमेज झालेला नाही आणि सगळं व्यवस्थित सामान आलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ते पूर्ण विंडो जे आहे ते छान ऑर्गनाईज करून घेतली. तुमसरमध्ये माझ्याकडे स्टीलची रॅक होती, ती पण मी इथे लावून घेतलेली आहे. सध्या मी त्या रॅकला खालीच ठेवली. जेव्हा इलेक्ट्रिशियन दादा येतील तेव्हा खिळे ठोकून जे आहे ते मी वर लावून घेईन. त्यानंतर ट्रॉलीमध्ये जे आहे ना, जे रोज यूज होतात, जसं वाटी, त्यानंतर ग्लास, चम्मच, स्वयंपाकाची जे काही भांडी होती ते सगळे मी ट्रॉलीजमध्ये इथे ऑर्गनाईज करून ठेवत आहे. साईड बाय साईड आईची सुद्धा मला भरपूर हेल्प मिळत आहे. आधी तर आईने पूर्ण स्वयंपाक करून घेतलेला होता. स्वयंपाकाची जिम्मेदारी तिने घेतली असल्यामुळे मी पटापट सगळं काय ऑर्गनाईज करून घेते आहे. लातूरला येण्यापूर्वीच ना मी फ्रीज वगैरे पूर्ण छान अशी डीप क्लीन करून घेतली होती. त्यातल्या त्यात फ्रीजमधले सगळे कंटेनरसुद्धा वॉश करून आणले होते, म्हणून मी ते जसंच्या तसं फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करून ठेवून दिले. आणि भरपूर भांडीसुद्धा आमची वॉश करायची होती. तर सध्या तरी मला मावशी वगैरे काही मिळालेली नाही आहे. इथे बघूया आता कोण मिळते भांड्यांसाठी, मी शोधत आहे. आत्ता सध्या तरी भांडी-कुंडी माझी आईच करत आहे. त्यानंतर घरभर सगळा पसारा तुम्ही इथे बघू शकता. प्रत्येक रूममध्ये असा पसारा झालेला आहे. त्यातल्या त्यात आता काय झालं ना, म्हणजे आम्ही तर एखादी महिना जे आहे ते लेट झालेला आहो. मुलांचं स्कूल ॲडमिशनसुद्धा लेट झालेली आहे. त्यामुळे ना उद्यापासून मला मुलांना स्कूलमध्ये पाठवायचं आहे. त्यामुळे आता सगळे हातचे कामं सोडून आम्ही इथे रेडी होऊन जे आहे ते निघालेला आहो. भरपूर म्हणजे गोष्टी आम्हाला घ्यायच्या आहेत, म्हणून आम्ही मार्केटसाठी निघालेलो आहो. आधी तर आम्हाला स्कूलमध्ये जायचं आहे. वेदांचूचे बुक्स कॅरी करायचे आहेत. त्यानंतर यांच्यासाठी युनिफॉर्म, बॅग्स, टिफिन
बॅग, भरपूर गोष्टी घ्यायच्या आहेत. सो आत्ता तुम्ही इथे बघू शकता चिऊ आणि वेदांची इतकी मस्ती चाललेली आहे ना की खूपच जास्त. सो वेदांत जे आहे ना, जी ट्रॉली बॅग तुम्ही बघताय त्याच्यावर असं मस्त तो झुला झुलल्यासारखं त्याचं सुरू आहे. ट्रॉली बॅग इकडून तिकडून तिकडून फिरवणं त्याचं सुरू आहे. त्यानंतर चिऊ आणि मी मस्त ट्विनिंग केलेली होती. म्हटलं चला, तिच्याकडेही पिंक टी शर्ट होती आणि माझ्याकडेही. सो सध्या इथे लातूरमध्ये ना खूप थंडी आहे. म्हणजे विंडो वगैरे ओपन केली तर इतका वारा येतो ना की अक्षरशः खूप थंडी लागते. त्यामुळे ना जे काही थंडीचे टी शर्ट वगैरे माझ्याकडे होते ते सगळे आम्ही काढून घेतलेले आहोत. त्यानंतर इथे मी दोघांनाही रेडी करून देत होती, तर साईड बाय साईड वेदांची मस्तीसुद्धा सुरू होती. आणि काय झालं होतं ना, इथे जसं आम्ही एंट्री केलं तसे वेदांचे 2 तीत जे आहे ना समोरचे ते सुद्धा पडले होते. त्यामुळे त्याला सगळे असे म्हणजे चिडवून राहिले होते आणि मी पण त्याला त्याची मज्जा घेत होती की तू तर इथे आल्याबरोबर भोबळा झाला. म्हणून तो ना म्हणजे आमच्यासोबत खूप मस्ती करत होता. सो चिऊला तर मी पटापट रेडी करून दिली, पण वेदांतला रेडी करणं म्हणजे एक टास्क असतो. तो त्याला अजिबात आवडत नाही की मी त्याला रेडी करून दिलं पाहिजे. त्याला असं वाटतं की तो म्हणते मला की मम्मा मी आता मोठा झालेला आहो, मी स्वतः करू शकतो. आणि मी केलेले हेअर्ससुद्धा त्याला आवडत नाही. सो एकतर तो पप्पाला करू देतो, नाहीतर मग तो स्वतः करत असतो. सो आज त्याचे पप्पा काही होते नाही म्हणून मी त्याचे हेअर वगैरे करून दिले, पण तेही काही त्याला आवडलेले नाही. शेवटी तो सगळं करून आपल्याच मताने जे आहे त्याने केस वगैरे केले. त्यानंतर आई बाबासुद्धा रेडी झालेले होते आणि आम्ही सगळे निघालेलो आहोत आता मार्केटमध्ये जाण्यासाठी. भरपूर गोष्टी घ्यायच्या आहे. ग्रॉसरीचं घ्यायचं आहे, त्यातल्या त्यात मला भाजीचं, फ्रूट्स आणि सगळं आम्हाला आज एकाच दिवशी कंप्लीट करायचं आहे. सो आत्ता तरी 3 वाजलेले आहे. 3 वाजेपर्यंत आमचे घरातले कामं झाले. त्यानंतर आम्ही बाहेर निघालेलो आहोत आणि खरंच इथला व्ह्यू जो आहे ना तो खूप छान आहे. तुम्ही बघू शकता. व्हिडिओची क्वालिटीसुद्धा मी तेच चेक करत होती की नवीन आयफोन असल्यामुळे ना मला बरेचदा कळतच नाही की कोणत्या म्हणजे कॅमेराने शूट केलं पाहिजे. सो मी अजूनपर्यंत तरी कुठलाच फिल्टर वगैरे यूज केलेला नाही. आत्ता लावून बघितलं तो फिल्टर खूपच जास्त एकदम असं ब्राईट दाखवत होता. सो ही आमची कॉलनी आहे. सो कॉलनीतले रोड वगैरे त्याचं बांधकाम सुरू आहे आणि इथे खूपच छान असं फ्रेश एरिया आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे मुलांना खेळण्यासाठी सुंदर असं बगीचासुद्धा तयार केलेला आहे. म्हणजे जे काही सोसायटीचे छोटे मुलं आहेत ते इथे येऊन खेळू शकतात. त्यानंतर आम्ही आलेलो होतो स्कूलमध्ये वेदांत आणि चिऊचे बुक्स जे आहेत ते आलेले होते. कारण वेदांत आणि चिऊचे बुक्स जेव्हा आम्ही मागे रूम बघायला आलेलो होतो ना लातूरमध्ये, तेव्हाच ॲडमिशन केली होती आणि तेव्हाच बुक्स वगैरे ऑनलाईन आम्ही ऑर्डर केलेले होते, जे आज आम्हाला इथे मिळालेले आहेत. त्यानंतर आम्ही इथेच स्कूलच्या समोर एक छोटंसं शॉप आहे. सो ते स्कूलची डील झालेली असते, तर स्कूलचे कपडे याच शॉपमध्ये मिळत होते म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. त्यानंतर ड्रेसेस काही ट्राय केले स्कूलचे वेदांत आणि चिऊसाठी आणि दोघांनाही ड्रेसेस अगदी फिटिंगमध्ये छान आलेले होते. सो इथे जरा थंडी असते म्हणूनच असेल. वेदांत आणि चिऊला जे आहे ते छान असं ब्लेझर दिलेलं आहे स्कूल ड्रेसवर. आणि इथले वगैरे सगळे आम्ही ड्रेसेस, शूज आणि भरपूर काही काही गोष्टी घेतल्या. छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी असतात. सो हा डायरेक्ट स्कूलचंच म्हणजे त्यांनी ठरवलेलं शॉप होतं, त्यामुळे आम्हाला प्रत्येक वस्तू इथेच मिळून गेलेली होती. आणि तुम्ही वेदांतला बघू शकता, त्याचं असं सुरू आहे की तो खूप जास्त एक्सायटेड आहे स्कूलमध्ये जाण्यासाठी. कारण त्यांच्यासाठी नवीन स्कूल आहे, नवीन टीचर आणि नवीन शहर आहे, त्यामुळे तो खूप जास्त एक्सायटेड आहे. सो तुम्ही बघू शकता. त्यानंतर युनिफॉर्म वगैरे घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट आलेलो आहोत डीमार्टमध्ये. कारण मला असं वाटते की नवीन घर म्हटल्यावर ना भरपूर छोट्या छोट्या गोष्टी लागत असतात. सो डीमार्ट ना एकमात्र उपाय आहे जिथे सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळून जातात. म्हणजे 10 शॉप फिरण्याची गरज पडत नाही. आणि ज्या घरी आम्ही शिफ्ट झालेला आहो ना तो एकदम नवीन आहे. ज्या दिवशी आम्ही बघायला आलेलो होतो त्याच्या आदल्याच दिवशी त्याचं जे आहे ना गृहप्रवेश वास्तुशांती झालेली होती. सो त्यामुळे ना घर पूर्णपणे नवीन आहे आणि नवीन घर म्हटल्यावर भरपूर गोष्टी लागत असतात, भरपूर काही फिटिंग करावी लागत असते आणि भरपूर
छोट्या छोट्या गोष्टी राहतात. सो त्यामुळे ना मी म्हटलं नवीन घराला खिळे वगैरे ठोकपीट करण्यापेक्षा ना हुक्स येतात तसे काही हुक्स वगैरे मला घ्यायचे होते. सो आज चिऊचे पप्पा आमच्यासोबत नव्हते म्हणून चिऊ वेदूंनी बिंदास मस्त शॉपिंग त्यांची सुरू आहे. सो तुम्ही बघू शकता मी तर फक्त ट्रॉली पकडण्याचं काम करत होती आणि पूर्ण म्हणजे शॉपिंगची जिम्मेदारी जी आहे ना ती चिऊ वेदूने घेतलेली होती. म्हटलं चला यांनाही थोडी सवय झाली पाहिजे, यांनाही कळलं पाहिजे की घरात कुठल्या कुठल्या वस्तू लागत असतात आणि दोघंही समोर जाऊन जे आहे ते प्रत्येक गोष्टी ते घेत होते. आणि वेदांचं असं होतं त्याचं सगळीकडे लक्ष ठेवणं सुरू होतं आणि तो चिऊला म्हणत होता की हे घ्यायचं नाही ते घ्यायचं नाही. बिलकुल म्हणजे पप्पासारखा तो तिला गाईड करत होता. कारण पप्पा लोकांना असते ना की खूप जास्त एक्स्ट्रा सामान घ्यायचं नाही आणि प्रत्येक वेळा त्यांचं असते की हे आता कशाला काम आहे, ते कशाला काम आहे, असं करता करता नेहमी शॉपिंग होत असते. आज मात्र ते नसल्यामुळे वेदांत होता जे आमच्यावर सगळं नियंत्रित म्हणजे लक्ष ठेवलेला होता. त्यानंतर मुलांसाठी बॅग्स घेतले, घरात घालण्यासाठी स्लीपर घेतली आणि इथे काउंटरवर आलेला आहो. सो इथे काउंटरवर ना खूप जास्त गर्दी होती. तोपर्यंत म्हटलं एखादी छत्री बघते. सो भरपूर इथे छत्रीचा स्टॉक होता पण मला मनासारखी छत्री काही मिळालीच नाही, त्यामुळे मी छत्री वगैरे काही घेतलीच नाही. सो बाय द वे इथे खूप छोट्या सुद्धा छत्री म्हणजे अवेलेबल होते. त्यानंतर बिलिंग करून आम्ही आलेलो आहो भाजीच्या मार्केटमध्ये. मला भाजीचं सुद्धा घ्यायचं होतं, फ्रूट्स घ्यायचे होते आणि अशी शॉपिंग करताना आम्हाला रात्रीचे 10-10:30 वाजलेले होते. त्यातल्या त्यात स्वयंपाकही आमचा बाकी होता. बाहेर खाण्याचा तरी आमचा अजून काहीच प्लॅन नव्हता आणि इथे चिऊच्या पप्पांचं टायमिंगसुद्धा चेंज झालेला होता. ते सध्या ऑफिसमधून 10:30लाच म्हणजे घरी येतात. सो आमचं असं होतं की चला ते घरी येईपर्यंत आम्ही आमची शॉपिंग जी आहे ती एन्जॉय करू शकतो. सो मम्मीसाठी 1-2 ड्रेससुद्धा बघितले आणि भरपूर अशी शॉपिंग करून आम्ही फायनली 11 वाजता जे आहे ते घरी आलेलो आहोत. आणि तुम्ही मुलांना बघू शकता त्यांचे बॅग्स, त्यांचे शूज, त्यांचे युनिफॉर्म सगळं ते स्वतःचं सामान स्वतः घेऊन चालले आणि जे काही बाकीचं सामान आहे ते आई बाबा आणि मी घेऊन चाललो. चला मग भेटूया.